हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मस्त रहा. अगेन वेलकम टू माय चॅनल लेट्स सॉल्व अँड टुडे वी आर स्टार्टिंग आवर प्रॅक्टिस सेट 2.2 ऑफ रियल नंबर्स. ओके, तर त्या अगोदर काही डेफिनेशन आहेत ती पाहून घेऊयात. तर इथं डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म सांगितला आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ 2 हे काढलेलं आहे डिव्हिजन मेथडने. त्याची व्हॅल्यू पहा काय आली आहे. √2 इक्वल टू 1.41421 अजून ही व्हॅल्यू निघते. ओके, तर √2चं डेसिमल एक्सपान्शन हे वाढतच जातं. म्हणजेच काय, तर त्याचं डेसिमल एक्सपान्शन हे नॉन टर्मिनेटिंग आहे, नॉन रिकरिंग आहे. ते वाढतच जाणार आहे. रिकरिंग पण होत नाही, त्यातले डिजिट ही रिपीट होत नाहीत आणि ते कुठं थांबतही नाहीत. आणि सेम वे स्क्वेअर रूट ऑफ 3चा आहे. स्क्वेअर रूट ऑफ 3 सुद्धा 1.732 सो वाढतच जाणार आहे. तर मोर ओव्हर काय आहे, √2, √3 आर इरॅशनल नंबर्स, हेन्स 1.4142 अँड 1.732 आर इरॅशनल नंबर्स टू. म्हणजेच हे तर आहेत, पण त्यांचे डेसिमल पॉईंटमध्ये सुद्धा जे आन्सर आहे ते सुद्धा इरॅशनल नंबर्स आहेत. दॅट इज a number whose decimal expansion is non-terminating, non-recurring is a irrational number. Okay, so let's start practice at 2.2. First question is show that 4√2 is an irrational number. Okay, 4√2 हा irrational number आहे. हा आपल्याला शो करायचा आहे, प्रूफ करायचा आहे. सो आपण असं अज्युम करूया की हा रॅशनल नंबर आहे. सपोज 4√2 इज अ रॅशनल नंबर. ओके, सो 4√2 कोणत्या रूपात असेल? p बाय क्यूच्या रूपात असेल. सो वेअर p बाय क्यू आर इंटिजर्स अँड p q हॅव नो कॉमन फॅक्टर. ठीक आहे, यामध्ये कोणताच कॉमन फॅक्टर नसेल, तो पूर्णपणे विदाउट कॉमन फॅक्टर असेल. म्हणजेच काय, 6/9 हे आपण कसं लिहू शकतो? 3×2 = 6, 3×3 = 9, 2/3. नंतर याचे कॉमन फॅक्टर पडतात का? नाही. 2/3च्या फॉर्ममध्ये हा नंबर असेल. सो हे 4 आहे, इकडे गेलं डिवाइड होणार. 4√2 इक्वल टू p/4q. ठीक आहे, पण p/4q हा रॅशनल नंबर आहे का? इरॅशनल नंबर नाही, पण √2 हा इरॅशनल नंबर आहे हे माहित आहे. सो द अबाव इक्वेशन शो दॅट √2 इज अ रॅशनल नंबर विच इज नॉट पॉसिबल. आपण प्रूफ केलेला आहे √2 हे कसा नंबर आहे? इरॅशनल आहे. पण हे काय म्हणतं? हा रॅशनल नंबर आहे. बिकॉज √2 इज इरॅशनल नंबर सो दॅट आवर अझ्युम्शन वॉज इनकरेक्ट. म्हणजे जे आपण अझ्युम केलं आहे ते कसं आहे? इनकरेक्ट आहे. सो 4√2 इज अन इरॅशनल नंबर. हे आपण कसं प्रूफ करतो? तर फर्स्ट काय म्हणतो आपण, हा रॅशनल नंबर आहे, पण आपण त्याची जी प्रॉपर्टी असते ती सॅटिस्फाय होत नाही की √2 ही इरॅशनल नंबर आहे हे माहित आहे, पण 4√2 आपण काय म्हटलंय? हा रॅशनल नंबर आहे, तर ते इनकरेक्ट आहे. म्हणून काय झालं? 4√2 इज अन इरॅशनल नंबर. ठीक आहे. इन सेम वे सेकंड example we have to solve. Proof that 3 plus √5 is an irrational number. Suppose 3 plus √5 is a rational number. Okay, so 3 plus √5 equal to p by q, where p and q are integers and p q have no common factor. So √5 equal to this plus 3 here becomes -3. So √5 equal to p by q minus 3. So √5 equal to p minus 3q upon q. याचे डिनोमिनेटर सेम केलेत आपण. तर द अबाव इक्वेशन शोज दॅट √5 इज अ रॅशनल नंबर विच इज नॉट पॉसिबल. √5 हा रॅशनल नंबर आहे का? नाही, तो इरॅशनल नंबर आहे. पण हे p बाय क्यूच्या फॉर्ममध्ये, तर हा रॅशनल नंबर आहे. म्हणजे हा इरॅशनल नंबर आणि हा रॅशनल नंबर इक्वल होऊ शकतात का? नाही. तर बिकॉज √5 इज अ इरॅशनल नंबर सो दॅट आवर अझ्युम्शन वॉज इनकरेक्ट. म्हणजे जे आपण अज्युम केले ते इनकरेक्ट आहे. सो 3 plus √5 इज अन इरॅशनल नंबर. ओके, सेम याच मेथडने आपण प्रूफ करू शकतो आणि सेम असंच लिहायचं. ठीक आहे. सो थर्ड क्वेश्चन इज रिप्रेझेंट द नंबर्स √5 अँड √10 ऑन अ नंबर लाईन. तर नंबर लाईनवर आपल्याला √5 आणि √10 हे इरॅशनल नंबर आहेत ते रिप्रेझेंट करायचे आहेत. तर कसं करणार? फर्स्ट मी एक लाईन
नंबर लाईन काढलेली आहे. पाहू शकता इथं सेम डिस्टन्सने आपण पॉईंट दिलेले आहेत. ठीक आहे. सो 0, 1, 2, 3 असे पॉईंट द्यायचे. तर आपल्याला माहित आहे √5. ओके. तर इन अ राईट अँगल ट्रायंगल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. लेट दिस इज ABC. तर पायथागोरस थेरम AC² = AB² + BC². जर आपण √5 हे जर √5 घेतलं म्हणजे AC² ची व्हॅल्यू किती घेतली √5 आणि लेट AB घेऊयात 1 इथं जर आपण 1 काढलं तर AB ची व्हॅल्यू झाली 1². तर BC ची व्हॅल्यू आपल्याला काढावं लागेल. तर √5 त्याचा स्क्वेअर झाला 5 1 + BC². सो BC² किती होईल 5 - 1. सो BC² विल बी 4 अँड BC = 2 होईल. ठीक आहे. हा 2² आहे. तर याचा स्क्वेअर रूट 2 येईल. म्हणजेच आपल्याला BC असा जर काढला आपण तर BC आपण 2 घेऊयात. सो दिस इज B अँड C. ओके. तर AB किती काढायचं आहे 1 युनिट. तर एक्झॅक्ट 1 युनिट घेऊया तिथं. हे असं याला परपेंडिक्युलर व्यवस्थित काढायचं आणि हे इथं पाहिजे ना 2 युनिट नंतर इथं 1 युनिट एक्झॅक्ट काढायचं आणि हे जे लाईन्स आहेत ते आपण जोडायचं. ठीक आहे. तर हा पॉईंट झाला A. म्हणजे ह्याचा हायपोटेन्यूज किती आला √5. ओके. सो दिस इज 2 युनिट. दिस इज 1. OC BC = 2, AC = 1 आणि AB किती आला √5. एक मिनिट. तर आपले नेक्स्ट स्टेप काय असणार यामधलं दोन्हीतलं सेम अंतर घेणार हे आणि इथून असा आर्क काढणार. म्हणजेच काय होईल हे जेवढं अंतर आहे ते नंबर लाईनवर येईल. म्हणजेच हे √5 अंतर हे या नंबर लाईन L वर येईल. सो इथं आपण म्हणूया हा एन पॉईंट आहे. ठीक आहे. हा पॉईंट कोणता BC हा BN आणि BA जेवढा असेल तेवढाच काय असेल BN हे अंतर असेल. म्हणजेच AB किती आहे √5 आहे BA. सो BN सुद्धा किती असेल √5 आणि हे आपला आन्सर काय नंबर लाईनवर √5 हे दाखवायचं. ठीक आहे. समजलं. तर आपण हे लिहायचं कसं ते पाहूयात. सो राईट हिअर ड्रॉ अ नंबर लाईन L. फर्स्ट काय स्टेप असेल नंबर लाईन L ड्रॉ करायचं. नंतर ना टेक B and C. This is 0. Take BC = 2 युनिट. ठीक आहे. अगेन ड्रॉ परपेंडिक्युलर. ही जी परपेंडिक्युलर आपण मारलेले आहेत ऑन पॉइंट C. A आणि C ही जी परपेंडिक्युलर आहे ती. तर म्हणजेच काय होईल हा ट्रायंगल होईल. अगेन जॉईन. सो हे किती आहे AN AC किती होईल 1 युनिट होईल. सो जॉईन BA. अगेन सो दिस इज राईट अँगल ट्रायंगल ABC किंवा ACB. ट्रायंगल ACB हा कसा आहे राईट अँगल ट्रायंगल इज ए राईट अँगल ट्रायंगल आणि त्यामध्ये AB² = हायपोटेन्यूस = स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स. सो AC² + BC². सो AB² AC किती घेतलं 1 + BC 2² = 1 + 2 + 4 2² 4. So AB² = 4 + 1 5 and AB = √5. तर AB आपण √5 एक काढलेला आहे. तर यावरून आपण हा आर्क जो काढलेला आहे तो सेम लेंथचा या लाईनवर आहे.
म्हणजेच काय AB इक्वल टू √5 इक्वल टू BN. BN सुद्धा √5 आहे आणि ते नंबर लाईनवर आहे. सो वी हॅव सॉल्व दिस क्वेश्चन. नंबर लाईन L. ठीक आहे. तर BA √5, so say BN is also √5 on a number line L. So in same way we have to find √10 on a number line. Okay, to represent √10 number on a number line, let's take a triangle, right angle triangle. Let this is √10. ठीक आहे. जर हायपोटेनियस हा √10 असेल, then this is L, M, N. तर हे काय होईल, हे आपण 1 युनिट ॲज युजल घेणार. सो LN स्क्वेअर इक्वल टू NM स्क्वेअर. हे आपण रफ करतोय, हे लिहायची गरज नाही, फक्त तुम्हाला समजावं म्हणून. LM स्क्वेअर. ठीक आहे. LN स्क्वेअर किती आहे, 10 √10 त्याचा स्क्वेअर. NM स्क्वेअर काढायचं आहे आपल्याला, किती घ्यायचं ते, प्लस LM स्क्वेअर 1 घेतलं. सो √10 स्क्वेअर इज नथिंग बट 10. NM स्क्वेअर प्लस 1. सो NM स्क्वेअर काय होईल, हा प्लस इकडे गेला 10 - 1 इक्वल टू 9 होईल NM स्क्वेअर. सो NM इक्वल टू 9 स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ 9 3. So NM equal to 3. So let's take this 3. So this is N, M, and 1 unit we will write here. We will draw here exact 1 unit. This point will be L, perpendicular, and join this L and N. Okay. हे आपण पॉइंट दिलेला आहे. तर हे अंतर 3 झालं. दिस इज 1 अँड दिस विल 10 √10. ओके. तर हे √10 आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचं आहे, त्यामुळे आपण काय करूयात, हे जे अंतर आहे ते सेम इथं असा आर्क काढूयात. सो लेट दिस इज पॉइंट B. सो NL इक्वल टू पॉइंट NL पॉइंट लेंथ ऑफ NL इक्वल टू लेंथ ऑफ NB, दॅट इज √10. म्हणजे √10 आपण यावर नंबर लाईनवर शो केलेलं आहे. इन द सेम वे वी हॅव टू राईट. सो ड्रॉ अ नंबर लाईन L. Number line L. Take this distance NB. Sorry, NM equal to, take NM equal to 3 unit and LM equal to 1 unit, and this is perpendicular on line L, and again join LN. So in this right angle triangle LMN is a right angle triangle. NL square equal to NM square plus LM square. So NM square किती, NM 3 square plus LM square 1 equal to 3 square 9 plus 1 10. This is NL square. And square root on both sides, it is √10. So NL equal to √10, which is NL is also equal to NB on a number line, which is equal to √10 on number line L. Okay. In this way we will represent √10 on a number line. This is rough
ठीक आहे. हे क्वेश्चन आन्सरमध्ये नाही लिहायचं, हे फक्त रफ तुम्हाला समजावं की ह्या डिस्टन्स कसे घेतलेत ते समजण्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. सो दिस इज आवर आन्सर. So fourth question is write any 3 rational numbers between the two numbers given below. So 0.3 and minus 0.5 हे दोन नंबर्स दिले आहेत, त्यामधील रॅशनल नंबर्स आहेत ते लिहायचे आहेत. नंबर लाईनवर -0.5 आणि अँड 0.3 यामधील लिहायचे आहेत. तर -0.5 कॅन बी रिटन ॲज 5/10 अँड -0.3 कॅन बी रिटन ॲज 3/10. तर यामध्ये कोणते येणार? -4, त्यानंतर इकडं -4/10, -3/10. ठीक आहे. नंबर लाईन आपण काढतो त्यावरून असे येतील. ऑल्सो 0/10 इज ऑल्सो रॅशनल नंबर. अगेन 1/10 आणि तर 2/10 सुद्धा येईल. तर आपल्याला कोणतेही 3 सांगितलेत एवढे सगळे निघतात. ठीक आहे. अँड दिस इज कॅन बी ऑल्सो रिटन ॲज -0.5 -0.4 -0.3 -0.2 -0.1 again 0.1 0.2 and 0.3. तर या -0.5 आणि 0.3 मध्ये एवढे किंवा यापेक्षाही अधिक आहेत, पण एवढे आपल्याला पुरेसे आहेत. सो नेक्स्ट इज सेकंड -2.3 and -2.33. ठीक आहे. तर हे आपण कसं लिहू शकतो? -2.30 and -2.330 असंही लिहू शकतो. याच्या पुढे कितीही 0 घेतले तरी चालतील. तर त्यामध्ये कोणते असतील? -2.301 असेल, -2.302 -2.303 अगेन -2.330. ठीक आहे. यामध्ये भरपूर येतील. हेच कसं लिहू शकतो आपण? 2.301. सो देर आर -2.30 ह्या 00 आणि ह्या 30 मध्ये देर आर 29 नंबर्स. ओके. सो -2.300 -2.301 -2.302 -2.303 -2.303 up to -2.3029 and last number will be 2.330. तर हे नंबर्स या दोन्ही नंबर्समध्ये येतील. ठीक आहे. सो थर्ड वन इज 5.2 and 5.3. So we can write 5.20 and 5.30. So 20 and 30. 20 आणि 30 मध्ये किती असतील? 21, 22 अप टू 30 पर्यंत असेल. सो वी कॅन ऑल्सो राईट 5.20, 5.21, 5.22, 5.23, 5.24, 5.26 up to 5.29 and 5.30. ठीक आहे. तर त्या 20 आपण 20 आणि 30 मधून नंबर्स असेल तर ते 21, 22. तर 5 पॉईंट आहे त्यानंतर. सो 5.20 केलं, 5.21, 5.22. ठीक आहे. नेक्स्ट वन इज -4.5 and -4.6. So we can also write -4.50 and -4.60. So 50 and 60. फक्त आपल्या
ला समजण्यासाठी आपण म्हणायचं 50 आणि 60. सो -451 -4.52 -4.53 -4.54 -4.55 up to -4.59 -4.60. ठीक आहे, इथपर्यंत आपण लिहू शकतो. आणि आपल्याला त्यामधले कोणतेही 3 लिहायला सांगितलेत, फक्त मी समजण्यासाठी कसं मधले काढायचे त्यासाठी मी हे काढून दाखवले आहेत. तुम्ही यातले कोणतेही 3 लिहू शकता. ठीक आहे, थँक्यू. तर आजचा आपला प्रॅक्टिस सेट 2.2 हा संपलेला आहे. थँक्यू. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ओके, सो प्रॅक्टिस सेट 2.3 मी लवकरच अपलोड करेन. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मस्त राहा. थँक्यू.